म्हणजे विस्तारित परिचय द्यायचा झाला तर या कुळाचे जे मूळ पुरुष आहे 5व्या पिढीपर्यंत जो आपण संबंध पाहत असतो 7 पिढ्यांचा संबंध येतो तसा रक्ताने 7 पिढ्यांचं सुतक विटाळ हे सगळं पाळणं क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून कैलासवासी बाळाबाबा आणि देवजी बाबा जे आहेत ते मूळ आता पाहिले पाहिजे. आणि त्यांचा हा सगळा मोठा पुढे परिवार आहे. शुद्ध बीजापोटी फळी रसाळ कोमटी, जसं आपण म्हणतो पवित्र ते कुळ पावन तो देश, अशी जी परंपरा ज्यांच्यापासून सुरू झाली ते कैलासवासी बाळाबाबा आणि देवजी बाबा यांचा हा सगळा पुढे विस्तार आहे. बघा खरं म्हणजे देवराम दादांचे 2 जे बंधू आहेत बघा, धोंडी भाऊ आणि भरत दादा, 2 बंधू आहेत. कमल शिंदे, मीरा सागर ह्या मुली आहेत बघा. आणि असणारा समस्त हा ढेमरे परिवार, या परिवारातून ह्या 3 विभूतींच्या जाण्यानं जो काही आता पिंडतर्पण सोहळा पार पडतोय त्या निमित्ताने मला प्रवचनासाठी या कुटुंबाने निमंत्रित केलं. मी त्यांचे आभार मानतो. खरं म्हणजे रोहिदासजी गागरे पाटील असतील त्यांनी मला संपर्क केला. स्वतः कुटुंबातील असणारे सदस्य बाबांचे या कुटुंबाचे असणारे वारीस धोंडे भाऊ तेही मला या ठिकाणी भेटून गेले. आणि संदीपजी नायकवाडे यांनी सुद्धा मला वेळोवेळा फोन करून काही कार्यक्रमाचं स्वरूप विचारून आणि संपर्क केला. आणि या निमित्ताने तुम्ही सगळी मग या परिवारातील या कुटुंबाचे सगळे आप्तेष्ट स्नेही मित्रपरिवार नातेवाईक सर्व उपस्थित आहेत. मी ओवीचा परिहार फार सुंदर मांडला की ज्ञानेश्वरांनी सुद्धा आई वडिलांवर जास्त बोलण्याचं धाडस केलं नाही. आता जिथं ज्ञानेश्वरांनी बोलण्याचं धाडस केलं नाही तिथं मी करावा एवढी पात्रता माझी तर नाही बरं का. त्यांनीच जास्त बोलले नाही, मग मी काय जास्त बोलू. महिला मंडळ तुम्ही शांत बसा. मावशी तुम्ही शांत बसा, नाही तर पुढे बसा. त्यांना इकडे परवानगी नाही. ठीक आहे तिकडेच बसा पण शांत बसा. ठीक आहे. आणि इकडे लक्ष द्या. तुम्ही जर जास्त बडबड केली तर या वेळेचे 1500 येणार नाही असं सांगतो. ऐका. आणि म्हणून मला असं वाटते की हा जो विषय आहे थोडासा नाजूक आहे तरी मी बोलण्याचं धाडस करणार आहे. हे बोलत असताना याकरता मला बोलायचंय 3 पुण्यस्मरण आहे. विषय सगळ्यांचा संबंधित घेणार आहे. भाऊ भावाचं नातं, पत्नीचं पतीशी नातं, कुटुंबाचं पतीचं कुटुंबासाठीचं अस्तित्व आणि मुलं, असा एकत्रित विषय मी तुमच्यासमोर मांडणार आहे. प्रथम विषयाला जो स्पर्श करणार आहे तो आहे आई आणि वडील. आपण बाळाजी बाबा देवजी बाबा असं घेऊ वाटलं तर तिथून अजून एक वाक्य गोड बोलतो. मला खात्री आहे बागायत भाग जरी असला तरी या भागामध्ये ऐकणारी मंडळी फार हुशार आहे. चेहरे सांगतात. एक गोड वाक्य सांगतो जमलं तर बघा. आई आणि वडील जे बोलतोय धाडसानी बोलतो, पुरावा देतो त्याला. आई आणि वडील आध्यात्मिक दृष्ट्या विचार करू गेलो तर मरत नाही. जर वारीस जिवंत असेल तर आई वडील मरत नाही. कळलं का मी काय बोललो ते. मला मुलगा असेल तर माझी पिढी मरत नाही. याचा अर्थ काय, मी आहे म्हणजे वडील आहे. वडील शरीराने दिसत नाही पण माझ्यातलं जे रक्त आहे ते माझ्या वडिलांचं आहे. पटलं का बघा बरं का. माझ्यातलं जे रक्त आहे ते माझ्या वडिलांचं आहे. आणि म्हणून आपल्या पूर्वजांच्या ऋणातून बाहेर पडायचं असेल तर आपण आपला वारीस पुढे दिला पाहिजे. त्या वारसालाही मुलगा झाला पाहिजे तोपर्यंत आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे. माझ्या मुलाला 1-2 मुलं होत नाही तोपर्यंत आपण त्याची काळजी. वंश परंपरा खंडित होता कामा नये. या कारणास्तव पूर्वीच्या काळी द्विभार्या हा विषय होता किंवा अनेक पत्नी हा विषय सुद्धा होता. प्रथम पत्नीला काही होत नसेल किंवा तरी सुद्धा वारीस वाढवायचे असतील, आपल्या कुळाचा आदर्श वाढवायचा असेल, संघटन वाढवायचं असेल तर 5-5 पत्न्या सुद्धा त्या काळामध्ये कालानुरूप बोलतोय मी. आत्ताचा विषय नाही म्हणून तो विषय काही वेगळा नाही. आता बोलू गेलो 2 बायका अरे विशेष वाटतं, परंतु त्या काळानुसार 5 पत्न्या ज्याला त्याला पाटीलकी सुद्धा दिली जायची असं मी वाचलंय. आणि म्हणून वडील मरत नाही, वडील आपल्या रक्ताच्या रूपाने जिवंत असतात. म्हणून वडिलांचा जो वारसा आहे तो आपण चालवला पाहिजे. वडील पिंड तर्पण करत होते आपण केलं पाहिजे. वडील या धर्मात होते आपण त्याच धर्मात असलं पाहिजे. दुसरा धर्मांतर करता कामा नाही. कळलं का माझं बोलणं. लक्ष देऊन ऐका. या मातीवर या मातेवर जन्मदात्यावर आपलं प्रचंड प्रेम असलं पाहिजे.
मातीवर सुद्धा जिथं जन्म घेतलाय ना तर ती आईच आहे. भूमाता, गोमाता, भारत माता आणि माता जन्म देणार. कळलं का? राम गेले होते लंकेला आणि लंकेला गेल्यानंतर त्या ठिकाणी लक्ष्मणाचे सहज म्हणतात, दादा ज्याला मारलं त्याची लंका सोन्याची. अपि सुवर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमीच स्वर्गादपि गिरीयसी. हे लक्ष्मण, लंका जरी सोन्याची असेल तरी ती मला नको, कारण मला माझी जन्मभूमी स्वर्गापेक्षा प्रिय आहे. हे रामाचं भाषण आहे. म्हणून आपण आपल्या धर्माशी, आपल्या कर्माशी, आपल्या परंपरेशी एकनिष्ठ असलं पाहिजे. तर्को प्रतिष्ठ श्रुतियो विभिन्ना नैको मुनियस्य वच प्रमाणम धर्मस्य तत्वम निहितम गुहाया महाजनो येन गतास पंथा. येतो वडील जे जे करते, आपल्या मनाचं जे करतो त्याला काही किंमत नाहीये. शास्त्र सांगेल ते राज्यही तृण मानावे. एखादा कितीही शिकू द्या, त्याचा पगार महिन्याला 10 लाख रुपये असू द्या, पण शास्त्र धर्म आणि जर का आपली माता याच्याबद्दल प्रेम नसेल तर सांगा त्या व्यक्तीला किंमत आहे का? माझं बोलणं लक्षात येते ना तुम्हाला? असू द्या तो भौतिक दृष्ट्या क्रांतीवर, श्रीमंतीवर, परंतु जर त्याला विश्वमाऊलींचा शास्त्र मान्य नसेल तो आम्हाला मान्य नाही. मी गोड वाक्य बोलतो माफी मागून. मला सगळी माणसं मान्य नाही, मला तीच माणसं मान्य आहे ज्यांना ज्ञानेश्वरी मान्य आहे. मला तीच माणसं मान्य आहे ज्यांना जन्मभूमी आणि जन्मदात्री मान्य आहे. कळलं का? दोन्ही दात्री शब्द का? माता आणि पिता दोघं पण. हे ज्याला मान्य नाही तो मला मान्य नाही. त्यांनी मला 100 शिवाय देऊ द्या, मी तो मला जर म्हणत असेल तू माझ्या लायकीचा नाही, तर माझं एक उत्तर आहे, मी नाही, तू माझ्या लायकीचा नाही. कळलं का? आपला एकमेव. आणि एक बोलू, थोडं माफी मागून बोलतो, हे भारत आहे. सगळे मंदिरं भारतात, सगळे गुरुकुल भारतात, सगळं अध्यात्म भारतात. अजून बोलू पुढचं. राम भारतात, कृष्ण भारतात, अवतार दशावतार बाबा भारतात. एकाने आगाऊपणाने प्रश्न विचारला, सगळे देव भारतातच काय जन्माला आले? त्याला म्हणलं, जन्माला येण्यासाठी आई लागते, आई. जगातल्या विश्वातल्या एकाही देशाला माता असं नाव नाही, ते फक्त भारत माता या मातेला नाव आहे, म्हणून आमच्या भारतात. जाऊ दे, त्याच्या पुढे बोलायचंय मला आता. कळलं ना माझं बोलणं? भारत माता की जय. बस. याच्याहून प्रचंड वाद आम्ही मंडळी करत असतो. भारत माता मान्य नाही, तू आमचा नाही, तू रोहिंग्या आहे, तू घुसखोरी करतोय, तुझं इथं काही काम नाही, आमचं मान राहायचं तर राहा. चला पुढे जाऊ मग आपण. माझा मुद्दा फक्त एवढाच आहे की आपण विश्वमाऊली ज्ञानेश्वरांच्या विचारांना जर मान्य करत असाल तर मुद्दा असाही होता, तुम्ही कॉन्सन्ट्रेशन माझ्याकडे ठेवा. ती 2 मिनिटाचं काम आहे, ती छोटीशी गाडी आहे, काहीतरी कामानिमित्त आली, निघून जाईल. माझा विषय तुटता कामा नाही. गोड विषय हाती लागला. तसं मुळात शांतता पाहिजे. फार एकांत जिथं असेल तिथं शब्द चांगले येतात, परंतु तरी सुद्धा आपल्या जर संपर्कातला असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करून सांगा की नाही, गाडी दिसली मला, एक गाडी नाही. वडील मरत नाही, आई वडिलांच्या रूपाने वडील जिवंत असतात. इथं मी होतो आणि आता वर्ष श्राद्ध करतोय आपण. वर्ष श्राद्ध या करता करायचंय. आपण या भूमीमध्ये या मानव जन्माला जे प्राप्त झालो, कुणामुळे झालो? आई वडिलांमुळे झालो. तुम्ही आता पूर्ण लक्ष माझ्याकडे असू द्या. आई वडिलांमुळे झालं म्हणजे काय? मला असं वाटतं की आई वडील जर नसते तर आपण, बरोबर आहे ना, आई वडील नसते तर आपण नसतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, आई वडिलांचे आपल्यावरती उपकार आहे, कर्ज आहे. कर्ज माझ्या भाषेत कर्ज आहे, आणि ते कर्ज आपण फेडलं पाहिजे. आई वडील या शब्दाचा अर्थ कुळ घ्या, एक नाही, सगळे. जसे 3 पुण्यस्मरण आहे, सगळ्यांची साखळी आहे, सगळ्यांचा खो आहे एकमेकाला. हा खो खोचा खेळ आहे. एक जातो एक येतो. शाळेत असताना ते रांग बसायची, पलीकडे एक खांब, अलीकडे एक खांब, मध्ये ते गडी उलटे पालटे तोंड करून एक जण पळायला आणि एक जण खो द्यायला. ज्याला खो बसला त्याला उठावं लागतं, नियम आहे. आता कितव्या नंबरच्याला खो बसेल हे फक्त खो मारणाऱ्यालाच माहिती असतं. तसा आपला जन्म म्हणजे खो खोचा खेळ आहे. कधी फार लहान वयात मरण येतं, कधी अर्ध्यावर तर कधी 100 झाल्यावर येतं. खो जेव्हा बसेल तेव्हा उठावं लागतं. 2 खांब आहे, एक जन्माचा आणि एक मृत्यूचा. खो खोचा खेळ आहे.
परंतु हा खो खोचा खेळ खेळत असताना मनुष्य जन्म हा अनमोल आहे. 84 लाख योनीपैकी वेगळा आहे. कळलं का माझं बोलणं लक्षात घ्या. 84 लाख योनीपैकी मनुष्य जन्म निराळा आहे. नरदेह दुर्लभ जाणारे. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आणि हा दुर्लभ इतका आहे, महागडा इतका आहे की त्याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. तो दिलाय आपल्याला दोन लोकांनी, एक आईने आणि एक वडिलांनी आणि एक देवाने. अभंग बघा कसा आहे. देवे दिला देह. नुसता दिला नाही बरं का, त्याचं सगळं उत्तरदायित्व पण सांभाळलं. मी पटपट सांगतो सगळं. नुसता दिला नाही. दिला असता तर रोंडक्यावानी आला असता तो. देवे दिला इथं नाही थांबायचं. पुन्हा त्याला दिले इंद्रिय, हात पाय कान. बाबा हे पण दिलं त्याला. अजून पुढे सांगू मी तुम्हाला. नुसते इंद्रिय, हातपाय, कान नाही दिले, नुसतं शरीर नाही दिलं. शरीर आणि इंद्रिय, हातपाय, कान तर जन्माला आलेल्या मुलाला पण असतो. पण त्याच्यामध्ये जर जीव नसला तर तो जिवंत राहील का? मग पुढचा तर त्याने जीव पण त्याच्यामध्ये दिला. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीण चाले हे शरीर कुणाच्या. हे दोघं पण देव आहे बरं का, तिघं पण, आई वडील आणि परमात्मा. या सगळ्यांचं ज्ञान करून देणार आहे तो संत, ते गुरु. म्हणून जाणते नो गुरु भजीचे. याच्या करता गुरु. गुरु असेल ते सगळं कळतं. शरीर मिळालं सोपं नाही. जनावराचं नाही मिळालं, माणसाचं मिळालं भाग्य आहे. आणि याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. बाकीचे जे प्राणी त्यांना विचार करता येतो का? येतो. पण कोणता? आहार निद्रा भय मैथून. ज्ञानेश्वरी वाचण्याचा विचार त्यांच्याकडे नाही, खाण्याचा आहे. गाथा वाचण्याचा विचार, कीर्तनाला येण्याचा विचार त्यांच्याकडे नाही, जेवणाचा आहे. आहार निद्रा भय मैथून हे समान आहे. पण विचार फक्त आपल्याला आहे. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा इथपर्यंत. हे आपल्याला प्राप्त आहे. कळलं का? असं शांत असले गोड वाटतं बरं का बोलायला. संत पाण्यामध्ये पोहणं, त्या पुराच्या पाण्यात पोहणं, आनंद वेगळा आहे. पुराचं पाणी आपल्याला नेऊन आदळतं आणि संत पाणी आपल्याला पाहिजे तसा आनंद देतं बघा. म्हणून मुद्दा असा आहे की आपल्याला जे शरीर मिळालंय, मी त्याचं काही महत्व सुरुवातीला पटवून देणार आहे. मला तुमच्या चेहऱ्यावरून कळू द्या की मी बरोबर ट्रॅकने बोलतोय. ज्ञानेश्वरांनी एक तर अगोदर आई वडिलांना बोलायचं धाडस केलं नाही आणि त्यांचे काही उपकार आहे ते मांडण्याचा प्रयत्न मी करतोय. याच्यामध्ये बाबा त्यांनी शरीर दिलं, त्याला इंद्रिय हातपाय दिले, ते पण जिथल्या तिथं दिले. विचार करूनच दिलं बा. नाक जिथं दिलं तिथंच तोंड दिलं. समजा नाक इथं दिलं असतं, तोंड जर मागं दिलं असतं तर वास इथं घ्यावा लागला असता आंबलं का, मग ते पुन्हा मागे न्यावं लागलं असतं. म्हणजे इतका शॉर्टकट दिला नाही, इथून लगेच इथं ढकलायचंय फक्त. बरोबर आहे का माझं बोलणं? लक्ष द्या. आणि याची ज्याला आठवण नाही, याची ज्याला जाणीव नाही, तो माणूसच नाही. म्हणून त्याचे रोज आभार मानले पाहिजे. सकाळी उठल्या उठल्या कराग्रे वसती लक्ष्मी. शरीर आहे, शिवाय महागडं दिले. एक कारखाना उभा करायला करोडो रुपयाची प्रॉपर्टी लागते, जागा लागते, लोन फाईल टाकायला लागतात, मग तो कारखाना उभा राहतो. तरी त्याच्यातलं जे तयार होतं ते आपल्यासाठी फायद्याचं नाही. शुगर फॅक्टरी असो, कोणती पण असो, फायद्याचं नाही. जगात एवढे कारखाने, एवढे पैसे त्याच्यात गुंतवलेले, पण आपल्या शरीराला जे रक्त पाहिजे ते रक्त एकही कारखाना देत नाही. कधी विचार केला? आणि तुमच्याकडे बघा बरं का, त्याला अब्ज रुपये द्यावे लागतात एका कारखान्याला. मग तो कारखाना काहीतरी चालतो आणि ते वेगवेगळे केमिकल, काही उद्योग व्यवसाय बाहेर काढतो. तुम्हाला जे पाहिजे ते एकही कारखाना देत नाही. देवाने तो कारखाना तुमच्यातच देऊन ठेवलाय. 7-8-10 मोठे मोठे हाड आहे, थोडंफार मांस आहे. या कारखान्यात एका रात्री 2-4 थेंब रक्त तयार होतं का नाही बोला? आणि ते रक्त जगात कुठंच भेटत नाही. ते तयार होत नाही, भेटतं, तयार होत नाही. मग देवाने केवढा कारखाना फुकट दिला. बरं, याला काही फाईल करावं लागली का? याला काही पैसे भरावे लागले का? काय म्हणावं लागेल? फुकट्यानो, म्हणजे असं नाही, कळलं का? मग असंच म्हणावं लागेल ना, फ्री ऑफ चार्ज. तो कारखाना उभा करायला प्रचंड घसरण आहे, प्रचंड त्रास आहे, प्रचंड इन्व्हेस्टमेंट. आणि तुम्ही जो कारखाना घेऊन बसले त्याला एकही रुपया खर्च नाही. झालं का? कळलं का? म्हणून देवे दिला देह. आता मला आई वडिलांबद्दल बोलायचंय बाबा. तिघं बरं का, या तिघांनी दिला. काय म्हणते, तिघांचा का संबंध जोडतो तू? नुसतं आई वडिलांनी नाही दिला हा, आणि नुसतं देवानी पण नाही. दोघं लागतील त्याला. बघा, मी तुम्हाला आधी उदाहरण देतो. माझं प्रवचन हे लिंक धरून असते. उगा इथलं थोडं तिथलं थोडं, ते मग लिंक नाही लागत ऐकणाऱ्याला. माझा विषय एवढाच चालला की देवाच्या आणि आई वडिलांचे जेवढे उपकार आहेत जगात, तेवढे उपकार अजून दुसरे कोणाचे नाही. आणि हे उपकार कळतात ज्यांच्यामुळे ते संत आहे, ते ज्ञानेश्वरी. म्हणून मी आटापिटा करतोय, म्हणून मी व्यवस्थित सगळे शब्द मांडतोय तुमच्या पुढे. तिघांचे पण उपकार कसे? जेवढे देवाचे तेवढेच आई वडिलाचे, जेवढे आई वडिलाचे तेवढेच देवाचे. द्या उदाहरण महाराज, देतो उदाहरण. आगा नगर हे राय केले,
या म्हणन या साचपन किर आले परी निरुते पाहता काय शिणले रायाच्या हात. गावामध्ये अमुक एखादा सभा मंडप आहे, तो सभा मंडप एखाद्या निधीतून आलेला असतो. तर त्या गावच्या लोकांना मी विचारलं कुणी बांधला, ते म्हटले अमुक आमदाराने. बरोबर आहे का? बरं, त्याचं उत्तर बरोबर आहे का? जो निधीतून आलेला आहे तो बरोबर आहे. समजा आमदार निधीतून जर तो आला असेल आणि जर तुमच्या गावात मी प्रश्न विचारला कुणी बांधला, तुम्ही काय सांगणार? आमदाराने. बरोबर आहे उत्तर? व्यावहारिक दृष्ट्या बरोबर आहे, आध्यात्मिक दृष्ट्या चुकीचं आहे. तुम्ही काय म्हणले? आमदाराने बांधला. आता मी जो पुढचा प्रश्न विचारणार आहे त्याच्यात माझा तरी काय दोष आहे? तुम्हीच तुमच्या तोंडाने बोलले आमदाराने बांधला. मग मी फक्त एवढाच प्रश्न विचारला की आमदाराने जर बांधला तर आमदाराने विटा उचलताना, वाळू उचलतानाचे 1-2 तरी फोटो मला दाखवा. आता कोणी बांधला? आता गावंढ्याने बांधला. इतक्या वेळ कोणी बांधला आहे का? थोडस गोत आहे ना याच्यामध्ये, लक्षात आलं का? म्हणून ज्ञानेश्वरी संत गतीने वाचली ना की सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. मग आता नेमकं श्रेय कोणाला द्यायचं? दोघालाही. नुसता निधी आला असता आणि गौंडीच्या तालुक्यात नसता तर इमारत उभी राहिली. कळलं का? आणि नुसती गौंडी असते आणि आमदाराचा निधीच आला नसता तरी इटा खरेदी करता आल्या. मग दोघांचा अधिकार सारखा आहे का नाही? आता ऐका पुढचं. तसं चैतन्य जे दिसत नाही ना, ती ऊर्जा रूपी अनुदान देवाचं आणि शरीर रूपी अनुदान आई वडिलाचं. ह्या दोघांचं एकत्रित कॉम्बिनेशन, एकत्रित साथ आहे, एकत्रित सपोर्ट आहे, एकत्रित कृपा आहे तुमच्यावर. म्हणून तुम्ही आणि माझ्या समोर आज जे बसले ते जास्त भाग्यवान. तुम्ही म्हणाल आम्हीच का भाग्यवान? 60 ओलांडली तुम्ही. त्याच्यातले 10-5 आहे थोडे अलीकडचे, परंतु तुम्ही 60 ओलांडली. आणि ज्या शरीराला घेऊन ओलांडली, सोपी गोष्ट नाहीये 60 ओलांडणं सुद्धा आत्ताच्या काळात. रस्त्यावर जायचं म्हणलं तरी हेल्मेट शिवाय परवानगी शासनाने ठेवली नाही. एवढा बेकार काळ आहे, तरी तुम्ही 60 ओलांडली. आता याला जर तुम्ही भाग्य मानत नसाल तर हे तुमचं दुर्दैव, त्याला मी काही म्हणू शकत नाही. एक वाक्य बोलू? फुगा आणा माझ्या समोर, त्याला छोटा काटा टोचा, काय होईल बाबा? फुटेल. बरोबर आहे? म्हणजे याचा अर्थ फुगा जर दिसायचा असेल तर त्याला काटा, बरोबर ना बाबा? आता तुमचा जो फुगा आहे त्याला किती छिद्र आहे? हा शरीर रूपी जो फुगा आहे याला किती छिद्र आहे? 9. तोंडाचं आहे, नाकाचं आहे, डोळ्याचं आहे, कानाचं आहे, गुदद्वाराचं, विष्ठेचं, लघवीचं आहे, घामाचं आहे, 9 छिद्र आहे. ठीक आहे ना बाबा? तरी हा 60 वर्ष जसल्या तसा आहे. कोणाची कृपा आहे? जाऊ द्या, मी लय तुमच्या डोक्याला ताण देत नाही. आपण सगळे एकत्र जेवणार आहे. आपण बाकी जेवताना कुठे त्रास नको. अजून एक वाक्य बोलू बाबा. दुसऱ्या मजल्यावर जर बाटलीवर जरी पाणी न्यायचं असेल, बाटलीभर सुद्धा, एक तर ते कोणाला तरी घेऊन जावं लागेल, नाहीतर त्याला पाईपलाईन करावं लागेल. याच्यावर तुमचं मत काय? बरोबर आहे? मग दुसऱ्या मजल्यावर जर उभी इमारत असेल, उभी, त्याच्या वरच्या मजल्यावर जर पाणी न्यायचं असेल, नेल्याशिवाय मोटरीशिवाय जात. फक्त विचार करा, तुमची ही जी इमारत आहे उभी, याचा मेन मजला आहे वरचा मजला, मेंदू. याला जर रक्त पुरवठा गेला नाही 2 तास, हा कोमात, म्हणजे कोमात जाणार. तो त्यालाच कोमात म्हणतात. तो मरणार नाही लगेच, पण तो कॉलॅप्स होईल. बरोबर आहे? मग तुमच्या पायाच्या नखापासलं रक्त मेंदू पर्यंत नेऊन पोहोचून परत सर्क्युलेट करायचं काम संपूर्ण शरीर करतं. याचे उपकार तुम्ही मानाल का नाही? याला कुठं मोटर आहे? याला कोणत्या डीपीचं कनेक्शन दिलेलं आहे? अरे चाले हे शरीर कोणाची असत ते कळलं का? एक जरी तुमची शिर आहे ना, एक जरी ती चॉकअप झाली, ब्लास्ट झाली, ब्लास्ट होते बरं का, शिर ब्लास्ट झाली की पॅरालाइज किंवा अटॅक हा प्रकार होतो. आणि तुम्ही 70 ओलांडीपर्यंत काहीच नाही. खास कोठ्यातली तुम्ही देवाच्या, खास. अजून एक वाक्य बोलू, त्याच्यात पुन्हा सांगतो. जो सरकारी नोकरीतून रिटायर झाला, पेन्शनही चालू अजून कोणताच झटका नाही, तो डायरेक्ट देवाच्या मांडीवर आलाय. तुम्हाला त्यांनी डायरेक्ट आम्हाला देणगे देत जायचे, म्हणजे थोड्या नसेल तर तुमचे तुम्हाला राहू दे बाबा. त्याच्यापेक्षा काय लक्षात आणून ते मुद्दा आहे बाबा, म्हणजे चांगलं मांडतो मी. माझा काही गैरसमज नाही बरं, करू नका. मी काही टोचून बोलत नाही. पण देवाची कृपा आहे हो. माफी, एक वाक्य आगाऊपणाने बोलतो. आमच्या पाहण्यामध्ये गेल्या महिन्याभरामध्ये एक पेशंट असा आला की त्याची संडास इथं बेंबी शेजारून काढलेली. ऐका माझं. आणि दुसरे एक पेशंट आहे ज्याची युरिन, लघवी ही हातामध्ये. त्याला अंगणात फिरायचं म्हटलं तर तू त्याचीच पिशवी त्याच्या हाताने घेऊन फिरतो. लघवीला आणि संडासला कंट्रोल राहिलेला नाही. मी अजून एक माफी मागून बोलतो. जगातली सगळ्यात महागडी, मेन आणि सोन्यासारखी प्रॉपर्टी काय असेल तर ते तुमचं शरीर आहे.
अजून पुढचं बोलतो, त्या शरीराला जो जपत नाही तो महामूर्ख आहे. तो शरीराला जो जपत नाही तो आतंकवादी आहे. त्या शरीराला जो जपत नाही ना त्याच्या जवळून सुद्धा जाऊ नका, कारण जो स्वतःचं भलं करू शकत नाही तो दुसऱ्याचं करू शकतो का बोला. आता तो भाग सोडून द्या का, आपण उद्घाटन त्याच लोकांच्या हातून ठेवतो. ठेवावं लागतं. थोडासा विषय गंभीर आहे. मी विनोद नाही करत, गळ्या शपथ नाही, खरं आहे ते बोलतो. जगात तुम्ही मेले, एक वाक्य ज्ञान भगवान श्री तुकोबरायांचं एक वाक्य आहे बघा, प्राण गेली या शरीर आणि काय करील व्यवहार. करोडोची प्रॉपर्टी पण शरीरच गेला, आता त्या प्रॉपर्टीला काय किंमत आहे बाबा. तुम्ही म्हणून घर, तुम्ही म्हणून वावर, तुम्ही म्हणून प्रॉपर्टी, तुम्ही म्हणून सोनं, तुम्ही म्हणून नातेवाईक, तुम्ही मेले, संपलं ना. 90 पर्यंत 100 पर्यंत जी लोक या शरीराला घेऊन जातात, पुढचं वाक्य बोलतो, जे 90 पर्यंत जगतात ना ती माणसं खरंच कौतुक करण्यासारखी. उगाच नाही पोहोचले ते 90. त्यांनी त्यांच्या स्पीडवर ताबा ठेवला, त्यांनी त्यांच्या खाण्यावर ताबा ठेवला, त्यांनी त्यांच्या खर्चावर ताबा ठेवला. बरोबर बोलतो का मी. हा सुरुवातीला जर तारुण्यामध्ये त्यांनी ताबा ठेवला नसता तर ते 90 पर्यंत गेले. जो मुलगा 100च्या आत चालतच नाही, तुमची खात्री आहे तो 25 वर्ष जगेल म्हणून. मी डायरेक्ट बोलतोय बरं थोडं. ज्याला घरचं जेवणच गोड लागत नाही, हॉटेल सोडून जो तुमची गॅरंटी का तो 25 वर्ष जगल म्हणून. जे तुम्ही गावरान आणि घरचं खाता ना ते तुमचं भाग्य हो. माझा मित्र आहे धोत्र्याचं नाव नाही सांगणार, त्यांनी भाजी विकली आता मेथीची. मी म्हटलं पेरली ते तुम्ही टाकली त्या दिवशी तर मी आलतो, आताशी तर 16 दिवस झाले, फुलावर कशी काय आले. तर म्हणलं महाराज या 4 दिवसात भाव जादा आहे असं मोबाईलवर अनुमान आला होता. तरी मोबाईलवर अंदाज येतो कधी भाव वाढन, कधी निर्यात होईल, कधी आयात. लय चाप्टरीत लोक. त्यांनी एक औषध आणलं त्याच्या माहिती अभ्यासाने. हुशार आहे मुलगा, शिकलेला आहे, वेल एज्युकेटेड, शेती करता येतात आणि चांगलं आहे शेती, काय वाईट नाही. त्यांनी एक औषध आणलं, रात्रभर तो पंप मारले त्या भाजीवर. खोटं बोलत नाही मी, मारुतीराया समोर आहे. 1.5 दिवसामध्ये भाजी फुलावर आली, जी 16व्या दिवसाची. आणि 16व्या दिवसाची भाजी जर फुलावर येत असेल, ती तुम्ही हिरवी गोड भाजी म्हणून खात असाल, कल्याण भिवंडीन पार गेली बोंबली. हे आमचे चंद्रकांत भाऊचे डायलॉग आहे. तुमची कल्याण भिवंडीन पार गेली बोंबली म्हणजे पारने डोंबिवली. अंतर आहे, समजून घ्या तुम्ही. तुमचं काय होणार आहे हे मला विचारू नका. आणि आजही तुम्ही नगरला जा, सगळ्यात जास्त मोठ्याल्या इमारती दुसऱ्या कोणत्या क्षेत्रातल्या नाही, त्या वैद्यकीय क्षेत्रातल्या. हे सुद्धा सांगायची महाराज लोकांना वेळ आली. काय वेळ आली. माझ्या तुकोबरायांनी त्यावेळेस लिहिलं, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी वासर निद्रा बहु भाषण. त्यांनी सांगितलं आहारावर ताबा ठेवा. मी सुरुवातीलाच बोलतो, अजून मी शरीराचं महत्व सांगतोय. शरीर निरोगी असेल, 60 ओलांडला असेल, पहिले रोज सकाळी माथा टेकवा आई वडिलांपुढं, नंतर देवापुढं, नंतर या शरीराचे पण आभार माना की तू आजपर्यंत खूप चांगली साथ दिली. ऐका बरं का पटपट. आणि सगळ्यात महत्वाची तिसरी गोष्ट अशी आहे की आहारावर ताबा ठेवा, थोडासा व्यायाम करा. लक्ष देऊन ऐका. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट समाधानी राहा. आणि मला कुठं पोहोचायचं होतं दादा, मी ते संडास आणि लघवी बद्दल बोलत होतो, ठीक आहे ना. आणि आता तुम्ही सगळे मंडळी जे इथं उपस्थित आहात, माझी एक रिक्वेस्ट आहे, बारकाईने ऐका. हा विषय आम्ही प्रत्येक प्रवचनात मांडतो, तुमच्यासाठी परत मांडतो. सगळेचे सगळे रोजच्या प्रवचनाला नसतात. काही माझा जो प्रवचनाचा विषय तो रोज बदलत्या काळानुसार तोच असतो, काहीतरी 1 मिनिटाचा, अर्धा मिनिटाचा, कारण त्याची गरज असते. ढवळपुरी या गावामध्ये आता नवीन कारखाना झालाय, साखर कारखाना, शुगर फॅक्टरी, ढवळपुरी फाटा. आणि त्याच्या पूर्वेला एक मळई म्हणून रानमळ्याचीच वाडी, ढवळपुरीचीच वाडी आहे. आणि बाबा तिथे एक सूरज वावळ नावाचा मुलगा आहे, त्याला अन्वी नावाची मुलगी. आणि त्या मुलीचं वय आता 5 वर्षे. 2019 तिची तपासणी केली, तिचा हातपाय हालत नव्हते. तर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणा इथं तिला एक आजार डिटेक्ट केला. त्या आजाराचं नाव आहे स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी. मी शरीराची व्हॅल्यू काढून देतोय तुम्हाला, शरीराची किंमत. म्हणून मी मगाशी तुम्हाला म्हटलं ज्यांनी 60 ओलांडली ते जरा देवाच्या विशेष कोट्यातले. तिला तो आजार जाहीर केला, पण त्या आजार म्हणजे असा आहे की बा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचा तो आजार आहे. मेंदू जे आहे कंट्रोल टाकतो, मेंदू ऑर्डर करतो शरीराला, हात वर घ्या पाय. मी जे हातवारे करतो मेंदूमुळे करतोय, तर ते तिचे होत नव्हते. म्हणजे मेंदू तिचं काम करत होती, जिवंत पण स्तब्ध. शेवटी आई वडील हे देवाप्रमाणे असतात. आई वडिलांनी निर्णय घेतला की हिला बरं करायची, करे नका, प्रयत्न केलाच पाहिजे. ते पण मुलीसाठी प्रयत्न केला. अगोदर तर मी त्या आई वडिलांना धन्यवाद देईन,
कारण मुलीबद्दलची मानसिकता नकारात्मक असते बऱ्याच कुटुंबामध्ये. मुलीसाठी सुद्धा ते आई वडील देवदूत ठरले. 2019च्या कोरोनासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडले आणि गावगाव फिरून त्यांनी डोनेशन एकत्र करत असताना अनेक चांगले दूत त्यांना भेटले आणि त्यांनी चॅरिटेबल ट्रस्टकडे सुद्धा त्यांच्या मागण्या वर्ग केल्या आणि भारत सरकारने सुद्धा ITR मधून त्यांना काही कन्सेशन दिलं आणि त्या हॉस्पिटलने त्या खर्चाला, तो जो आजार आहे त्याचं जे इंजेक्शन आहे ते भारतात भेटत नाही, ते अमेरिकेत भेटतं. त्या खर्चाचा आकडा त्या हॉस्पिटलने सांगितला होता. अमेरिकेतून आणून ते इंजेक्शन द्यायचं असेल, एका माणसाला अमेरिकेतून जाऊन यायला 4 लाख रुपये खर्च आहे. आणि बाबा त्याला त्या इंजेक्शनला खर्च होता 16 करोड रुपये. मारुती शपथ खोटं नाही, माझ्या मोबाईल मध्ये सगळा डाटा आहे, व्हिडिओ आहे त्यांची. किती म्हणजे लाखाच्या किती थप्प्या. आपण याच्यावर न बोललेलं काय, मला स्वतःला सुद्धा माहिती, आई शपथ माहित नाही. 1 खटी लाख रुपये तर माझ्याकडे 2-4 वर्षातून येत असतील. 1 खटी तसे ज्यादा आहेत ते काय मी आता आहे बघ, म्हणजे आम्ही सुद्धा थोडे भाग्यवानच आहे. त्या भाग्याबद्दल आपण तर विचारही करू, खरंच भाग्यवान आहे. एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता त्या कोठ्यातले आम्ही. रेकॉर्डिंग चालू आहे, नाही तर मी सांगितलं असतं कोणापेक्षा किती भाग्यवान आहे आम्ही. चला जाऊ दे, ह्याच्यावर मला बोलायचं नाही. बाबा माझा मुद्दा इथं होता, 16 करोड म्हणजे 1600 लाख. आणि हे इंजेक्शन तिला 19ला दिलं, ते पण लहान होती म्हणून, ते पण चॅरिटेबल ट्रस्ट एकत्र आलं म्हणून. एका श्रीमंत बापाचे सुद्धा ते इंजेक्शन आणण्याची मजल नाहीये. फक्त लहानपण देगा देवाचे म्हणतो ना, त्याची दखल चॅरिटेबल वाल्यांनी घेतली आणि शासनाने घेतली म्हणून तेवढा निधी मिळाला आणि तिला जीवनदान मिळाला. आज ती 5 वर्षाची. माझा मुद्दा इथं संपला. तिला तिचं आयुष्य सुरू करायला 1600 लाख रुपये मोजावे लागले. आतापर्यंत जर आपण दवाखान्यात गेलोच नसाल तर तुम्ही किती श्रीमंत आहे तुम्ही उठल्यावर मला सांगा. पटला का माझा मुद्दा? बघा बरं, फार महत्वाचं सांगतोय. म्हणून मी सुरुवातीलाच बोललो, माझं प्रवचन हे काहीतरी देऊन जाईल. कारण मी घरी थांबत नाही, मी रानात जातो. असं जसं तुमचं माळरान आहे, त्या माळरानावर एकटाच त्या बाबळींमध्ये गरकी घालतो. लोक मला तेवढ्या पुरतं कदाचित येडे म्हणत असते, पण मला तिथं हे प्रश्न तिथं एकदा तुम्हाला हे बघा, मगाशी तिकडून स्पीकर सुरू झाला, आपल्याला बोलता आलं का? गोंधळामध्ये आत्मचिंतन घडत नाही, अभ्यास होत नाही, एकांतात घेत. म्हणून तुकोबरायांची मागणीच तशी. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. जो एकांतात जातो त्याला जे जगाला सापडत नाही ते त्याला सापडतं. मी तुमच्यातलंच सांगतोय, पण माझ्या भाषेत सांगतोय. ती भाषा मला एकांतात ज्ञानोबा प्राप्त करून देतात. याच्यापेक्षा वेगळं काही नाही. सामान्य माणूस आहे मी तुमच्यासारखा. सरस्वतीची फक्त कृपा आहे. मी मला मोठं समजायला तयार नाही, आहे भाग्यवान, पण तुमच्यातलाच. म्हणून माझ्या हात जोडून विनंती आहे, हे शरीर जे आहे ना त्याचे व्हॅल्युएशन निघूच शकत नाही. तुम्ही ठरवलं तर ते चुकीचं निघेल. मी एका इंजेक्शन बद्दल बोललोय, नंतर किडनी बद्दल अजून बोललो नाही, बायपासच्या इंजेक्शन बद्दल अजून बोललो नाही, डोळा गेल्यानंतर त्या रिकव्हरीसाठी मी बोललो नाही. जे तुम्हाला जन्मता मिळालं त्याची बरोबरी दवाखान्यातली वस्तू नाही करू शकत. दात देवाने दिलेले वेगळे आणि तुम्ही ते दवाखान्यातून टाकलेले वेगळे. डेंटल हॉस्पिटलला ते भेटतं दुसरे दात, परंतु ते तुम्हाला तशा तो जो मूळ आनंद आहे तो देतील का? मला वाटतं कोणत्या तरी राज्यामध्ये आता कॅन्सरच्या लशीचा पण शोध लागलाय. परवा मोबाईलला बातमी होती. क्रांती आहे विज्ञानाची, पण विज्ञानाच्या क्रांतीपेक्षा देवाची क्रांती आधी मान्य करा. सगळ्यात जास्त उपकार जन्माला आल्यापासून मरेपर्यंत दुसरं कोणीही करू शकत नाही. ते उपकार फक्त तुमचा देव आणि तुमचे आई वडील करतात, तुमच्या कुळातली माणसं करतात, तुमच्या घरातली माणसं. आणि मला वाटतं म्हणून त्यांच्या प्रती आपण कृतज्ञ असलं पाहिजे. मी थोडंसं आगाऊपणाने बोलतो. बऱ्याच वेळेला वर्ष श्राद्ध सुद्धा करायचे म्हणून केले जातात. नावं ठेवतील लोक, आम्ही 3-4 आहेत, आम्ही 5 जण आहेत, आम्ही 12 जण आहेत, मी 1 आहे, मला एवढा पगार आहे, मी जर हे केलं नाही तर गाव काय म्हणेल. माफी मागून बोलतो बरं का, तसं यांचं नाहीये. घरी आले, मला ते फार कुळ परंपरा काढून दिली, सगळी हिस्ट्री सांगितली, सगळी कुटुंबाची ऍडजस्टमेंट सांगितली, बाबांच्या दोन्ही परिवाराचा विस्तार सांगितला, त्याच्यामध्ये बोलताना त्यांची नम्रतेची भूमिका पण सांगितली. हे असं असेल. मी म्हटलं नो प्रॉब्लेम. व्यवहारात आल्यानंतर व्यवहाराचे चटके व्यवहाराच्या गणिताने बसणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तडजोड किती केली हे महत्वाचं आहे. मी पाहुणा म्हणून आलोय, काही काळानंतर माझं इथलं अस्तित्व परत निघून जाणार आहे. तोपर्यंत मला किती ऍडजस्टमेंट करायची त्याच्यावर तुमची कीर्ती जन्माला येते.
हट्ट धरून नका बसू. आग्रह, तुमची जमीन आहे, तुमची प्रॉपर्टी आहे, तुम्ही त्याच्यावर मालकी हक्क असावा तुमचा, पण आठवणीत ठेवून की हा मालकी हक्क परत जाणार आहे. जुनी लोक तडजोड करायची त्याच्याकरता. ते म्हणायचे, त्यांची भांडणं तंड जरी झाली तरी एकच वाक्य होतं, कोर्ट नाही, कचेरी नाही, कधी कधी गावाची पंच कमिटी पण नाही, फक्त एकच वाक्य, जाऊ दे मरू दे. हे बरोबर आहे, जाऊ दे मरू दे. आणि जे जाऊ दे मरू दे म्हणले ना, ते 100 पर्यंत कोणत्या अडचणीत आले नाही. खरं का खोटं? 90 पर्यंत डॉक्टर नाही, वकील नाही, पोलीस नाही. अजून एक बोलू, सगळ्यात घाण नालायक काम कोणतं असेल? 3 गोष्टी आहे, डॉक्टर, वकील, लक्षात येते तुमच्या, पोलीस स्टेशन. ह्याच्यात जर माणूस गेला रे बाबा, त्याची जिंदगी संपली. तुम्हाला सांगतो, ती येतच नाही त्याच्यातून बाहेर. घुसताना घुसू दे त्याला. एकदा आमच्या गावात काल परवा एक भांडणं झाले, थोडे कौटुंब ते चालू असतं सगळे. भावाभावांचे भावकीचे वाद होते वाटपावरून. मी थोडं समजून सांगितलं किती एवढ्यावर आकडा आला, 50,000 फक्त एवढ्यावर आला. अरे म्हटलं कोणीतरी शहाणपण घ्या, बाकीचं झालं. या 50,000 करता आता कोर्ट कशाला. त्याला नीट समजून सांगितलं, माझं बोलणं नीट आहे, देतोय ना तो 50, तुझं म्हणणं 90, 50 घेऊन टाक. त्याचं कारण आहे, तो जर नाहीच म्हटला तर याला अंतिम पर्याय कोर्ट. कोर्टात तू जा, तुझा वकील तुला म्हणणार आहे सगळं होतंय, काही टेन्शन घ्यायचं नाही. त्याला पाठव, त्याचा बी वकील हेच वाक्य बोलणार आहे, सगळं होतंय, काही टेन्शन नाही. नाही कळलं का तुम्हाला? याला गेल्यावर सांगतो तुझ्याच बाजून निकाल लागणार आहे, त्याला सुद्धा तो काय सांगतो, शेवट कोणाच्या का बाजून लागणार, तोपर्यंत यांचा काळा कोट भरलेला असतो. आता हा मुद्दा वादाचा बी ठरू शकतो, एवढं काढून टाक. जे आहे ते आहे ना, सिस्टम आहे, त्याच्यात त्यांची चूक नसते. हे झालं वकिलीचं सांग. डॉक्टरचं तसंच आहे, त्याच्या बिचाराची एकट्याच्या हातात नाही तुमची सुट्टी. ते लॅबवाले एक, मेडिकलवाले एक, स्वतः डॉक्टर एक, ह्या तिन्हींचा जोपर्यंत एक विचार होतोय तुमची सुट्टी, बेकार काम आहे. समजून घ्या बरं, जाऊ दे, मला तो मुद्दा नाही. म्हणून एक बोलतो पुढचं वाक्य, शरीर चांगलं आहे, आईवडिलाची कृपा आहे, आईवडिलांनी दिलेलं शरीर अजून निरोगी आहे, याला कुठला खर्च आला नाही बाबा, लक्षात घ्या. आणि अजून पुढचे वाक्य बोलतो, ज्याच्या घरात 20 लाखापेक्षा जास्त कर्ज नाही, ज्याच्यावरती कुठली कोर्टाची केस नाही, आणि ज्याला दवाखान्यातला कुठला मोठा आजार नाही, त्याच्या इतका श्रीमंत माणूस या जगात कोणता नाही. याच्यापेक्षा काय म्हणायचं? दाखवण्यासाठी नसावी संपत्ती, तिचा उपभोग घेता आला पाहिजे. आणि माझा मुद्दा जिथं होता आता तिथं मला रिटर्न निघून यायचंय. मी कशासाठी सांगितलं? रविचंद्रो गणो वृक्षो नदी गावचे सज्जन आहेत, परोपकारा युगे दैवेने निर्मिता. युगायुगापासून परोपकार करणारे जे तत्व आहे त्याच्यातलं विशेष तत्व म्हणजे आई वडील. कळलं का? आणि रविचंद्र गणवृक्ष या यादीमध्ये आई वडिलाचं नाव नाही. कळलं का? उपकार करणाऱ्याच्या यादीमध्ये जो श्लोक मी आता वाचून दाखवला त्याच्यामध्ये आई वडिलाचं नाव आलंय का? काही म्हणतील का नाही आलं? काही उपकार करणारे असे असतात की त्यांना त्या मोबदल्यामध्ये नाव सुद्धा नको असतं, म्हणून ते गुप्तदान असं नाव टाकतात. ज्याने सीता शोध येली, ज्याने काय मला वाटतं ते प्रमाण काय, रामे सीता भेटविली, द्रोणागिरी जो आणिला, लक्ष्मण वाचविला. बरोबर आहे. सगळ्यात जास्त उपकार कोणाचे? रामायणात रामचंद्र प्रभूंच्या कार्यात, मारुतीचे. आणि तिकडून परत आल्यावर जे बक्षीस वितरण होतं त्याच्यामध्ये सगळ्यांचे नाव होते, कोणाचं नाव नव्हतं. आता हे तर तुम्ही रामायणात ऐकलं असेल. त्याचं कारणच आहे, स्वतः देवही तेच वाक्य वापरतात, काय देऊ यासी व्हावी उतराई, मी याला द्यावं असं माझ्याकडे काही नाही. मी 5 प्राण जरी दिले तरी सुद्धा त्याच्या कर्जातून मी उतराई होणार. तसं आई वडिलांचे उपकार एवढे की ते नावाच्या यादीला त्यांना घेताच येत नाही. मुलावर उपकार करताना त्या मुलानं आमचं कुठं मोठं बोर्ड लावावं, कुठं आमचा पुतळा बांधावा ही त्यांची अपेक्षाच नाही. तो मुलाचा प्रश्न आहे की त्याला जर जाणवलं बा यांचे विशेष उपकार आहे तर तो मंदिर बांधेल, तर तो पुतळा लावेल, तो भाग वेगळा आहे. म्हणून आई वडील आणि देवाचे उपकार विशेष आहे. त्यांचं अनुदान जर तुम्हाला मिळायचं बंद झालं तुम्ही जगू शकत नाही. 100 जी माणसं जगली, ज्या घरातली जगली त्या घरातली माणसं आणि ती गेलेला माणूस दोन्ही कौतुकास्पद आहे. ज्या अर्थी ते 100 गेले त्या अर्थी त्यांनी सगळं त्यांचं जीवन नीट सांभाळलं. कुठं उथळ पातळ नाही, श्रीमंती आली तर लाजायचं नाही, गरिबी आली तर गरिबी आली तर लाजायचं नाही, श्रीमंती आली तर माजायचं नाही, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, श्रीमंती आली तर माजणार नाही, गरिबी आली तर लाजणार नाही. याला धरून जी मंडळी होती ती गेली 90. कळलं का? माझं बोलणं लक्षात आलं? आणि अजून पुढचं बोलतो आता ते ऐका. म्हणून ते 100 गेले म्हणजे त्यांनी स्वतःला एका चौकटीत ठेवलं धर्माच्या.
मनाने ते वागले का? तुमच्या महाराज मंडळीच्या काही वाक्य प्रमाण सांगतो बघा. मनोमार्गे गेला, जो मनाने जपतो त्याचा शेवट गोड होतो का? जो शास्त्राने आई वडिलांच्या आज्ञेने जपतो त्याचा मात्र गरिबीत का होईना पण त्याचा शेवट गोड. पटलं तर बघा मी काय बोलतो ते. म्हणून ते 100 गेले ते चांगले, आणि ते ज्या अर्थी 100 गेले म्हणून पोरं चांगले. कळलं का नाही कळलं? ते 100 गेले त्यांनी स्वतःला चौकटीत जगवलं म्हणून, आणि ते 100 गेले मुलं चांगलेत म्हणून. नाही कळलं का? मुलं सुना जर चांगल्या नसल्या ताप आहे का 90 जगायची? नाही कळलं का? त्यातले त्यात एकुलता एक पोरग आणि ते 100% बायकोचं ऐकणार असल्यावर जगन तो बाप 90. आता तुम्ही काही लोक हसू राहिले त्याचं कारण सांगू का मी? हे लोक नुसते ऐकत नाही, विचार करतात राव हे लईच गावडत बेकार, त्याने आमच्या घरात हात घातलाय असा अर्थ होतो त्याचा. माझं बोलणं आत्मचिंतन करतात ते की अरे हा हे बोलतोय ते खरं आहे. त्यांनी जर तुमचा अपमान केला, तो जर तुम्हाला उलटून बोलला, त्यांनी तुम्हाला कळत नाही असा शब्द वापरला, शांत बसा असा शब्द वापरला, तो बाप खचतो. याच्या पुढे जाऊन बोलो पोरगा व्यसनी असेल, दुराचारी असेल, मग तर बाप जगायचं सोडून देतो. तो बाप जो 90 जगायचा तो 70 मध्ये मरून जातो. हे वाक्य लिहून ठेवा. पोरगा गरीब असू द्या, काम काही नाही करू द्या, पण व्यसन नसू द्या, आणि आयुष्यभर बापाला उलटून नाही बोलू द्या, तो बाप काही नाही झाला तरी 90-95 जगतो. आणि 90-95 पर्यंत पोराचा सांभाळ सुद्धा तो बापच करतो. कळलं का? माझं बोलणं झालं. आता मला जास्त वेळ बोलायचंच नाही, माझं उरकत आलंय आता. खरंय का मी बोललो ते? आणि बोलू का थोडस माफी मागून बोलतो? काहीच करू नका आई वडिलांसाठी, काहीच करू नका. मी खरं बोलतो, काही करू नका. खरं म्हणतो मी, काहीच नका करू. ते राहताय घरात राहू द्या. आणि दुसरी गोष्ट, शेवटपर्यंत ते तुम्हाला बोलत राहतील, म्हणत राहतील, टोचत राहतील, तो त्यांचा अधिकार आहे. ते कधीच नाही बंद होणार. तुला अक्कलच नाही, तुला कळतच नाही, ह्या पोऱ्याने फारच येड्यापणा केला, असं काय काय बोलतील ते बोलतील. तुम्ही एकच गोष्ट सांभाळायची, फक्त त्यांच्या बोलण्याला उलटून उत्तर द्यायचं नाही. तरी मरताना तुमचा बाप तुम्हाला आशीर्वादच देणार, पोराने काही नाही करू द्या, पण मा अपमान कधी केला. आता काय सांगू पाहिजे? नको जाऊ तू कावड घेऊन, काशीला जाऊ नको तू. हे जी काशी चालली तीच पुष्कळ. तू काशीला नको जाऊ, त्या नदीचं पाणी नको आणू, आणि तू 14 वर्ष वनवासात नको जाऊ. फक्त मला उलटून नको बोलू, एवढं जरी केलं तरी बाप. पहा भाऊ, मला ते एक तर मला ह्याच्यातलं लई काही कळत नाही, पण मी बोलायचं धाडस करतो बघा. लक्ष देऊ नका. आणि मला एक जाता जाता सांगायचंय, संपलं. प्रवचनाची वेळ किती असते तरी किती, ती काही कथा नाहीये 3 तास चालायला, 1 तास. आणि प्रभावी बोलणं असेल तर मुळात जास्त बोलूच नाही. जेवढे लोकांच्या ध्यानात बसलं तिथं लगेच थांबून घ्यायचं. मला चांगलं येतंय, लोक चांगलं ऐकतायत म्हणून जास्त सांगण्याचा भाव किंवा आग्रह हे पुन्हा झालेलं कीर्तन पाडतो, किंवा त्या लोकांना त्याचा कंटाळवाणा येतो. अरे मत चांगलं सांगितलं पण याने लय टाइम लावून देतो, त्याला एवढं कळू नये का आमचा बागायते, एवढं कळू नये की दुपारचे 12 वाजले, लहान लेकरं आहेत, फॉर्म भरायचे, पहिल्या टप्प्यातलं अनुदान अजून मिळालं नाही, दुसऱ्याचा प्रयत्न अशा. आता मुद्दा इथे आहे बरं का, मला वेळ कमी आहे. बाबा मी बरोबर बोललो ना, म्हणून त्यांना फक्त उलटून बोलू नका, काही करू नका. आणि जाता जाता एक बाप सांगून जातो, फक्त जास्त काही सांगत नाही. म्हणून बापाच्या उपकाराचं तुम्ही गणित करू शकत नाही. मी मगाशी बोललो, बाबा एवढ्यापर्यंतच बोललो की त्यांनी जे शरीर दिलं त्याचं व्हॅल्युएशन तुम्ही करू शकत. जगातला कोणता डॉक्टर जेवढी रिकव्हरी तुमच्या आईनं बापाने दिली तेवढी दुसरं कोणी देऊ शकत. आणि मला एक लास्ट मुद्दा बोलायचा आहे, त्यांनी नुसता जन्म दिला का आयुष्यभर सांभाळ केला हो? कळलं का? संदीप महाराज त्या अभंगाचं 3रं चरण काय, लेकुराचे हित वाहे माऊलीचे, त्याचं 3रं चरण आहे, पोटी भारवा आहे. पुढचं काय? नुसता जन्म दिला का? माफी मागून बोलतो, संडास कुणी काढली लहानपणी? लघवी कुणी काढली लहानपणी? विहिरीकडे गेलता पडला असता कोणी वाचवलं? चुलीकडे गेला भाजला असता कोणी वाचवलं? बघा बरं का, मला सगळं बोलायला वेळ नाही. मग बारीक बारीक गोष्टी काढल्या मग ते विचारूच नका. तुझ्या लग्नाचा खर्च कोणी केला? तुझ्या म्हणजे तुम्ही त्याचा गैरअर्थ नका करू. काय ढेकळं काय कळत होतं का आपल्याला? होतं का रुपडे आपल्याकडे? अजून पुढचं बोलू, बापाने लग्नाची व्यवस्था केली ना, आईने उपवास केले. उपवास पटणार नाही तुम्हाला. लग्न कोणाचं करायचं? पोराचं. उपवास कोण करतं?
इथं मारुती समोर काही बाया बसल्या, त्यांनी शपथ घेऊन सांगावं का आम्ही पोरा करता एकही उपवास केला नाही. कोणत्या बाईने सांगावं? खरंय का? गावरल्यात गाव त्या अचानक. अरे पण मी काय म्हणतो, एक दोन जणी तरी बोला, खरंय का? अरे प्रत्येक बाई एखादी बोलायचं धाडस करेन, मी गॅरंटी देतो. जिला जिला पोरं आहेत ना, त्या प्रत्येक बाईनं पोरासाठी उपवास केलेले, देवाकडे मागणी केलेली. खरं का खोटं? आणावं आणा, आपण पाहू त्यांच्याकडे. हा, त्यांना कोण सांगा तुमच्या करता उपवास केले म्हणून? आणि तरी काही ती ह्याच्यातली आता बोलू नये. थोडस मी नवीन भागात थोडा चाचलो तो बोलायला, नाही तर मी लई डेंजरकडे, कारण मी ढवळपुरीहून आलो. आपलं असं आहे बुवा, एक तर कोणाचं नांगरायला घ्यायचं नाही, नांगरलं तर फट व्हायचं, फाळ मोडला तरी तरी काही अवलादी म्हणतात. आता इथं मला मूळ बोलायचं, हा उभा नांगर आहे आपला. त्यांना काही जमलं नाही आपल्या बापाला काय, ते इतकं आगावपणाने बोलते. हे बघा, हे तिन्ही बंगलेत का नाही, मी बांधलेत पोरांचे सुद्धा. माझ्या बापाचं काय नाही बघ याच्यात. मी जेव्हापासून करायला लागलो त्याच्यानंतर ह्या तिन्ही सुनांना ज्या स्कुट्या घेतल्या का नाही, आणि ते डीपी पर्यंत आहे का नाही, डीपी पर्यंत ती जोर नव्हतं, ते बाबळी पर्यंतच होतं. डीपी पर्यंत खरेदी केलं मी, केलं. ह्याच्यात बापाचं इतकी तळ, ते बी मला सांगते, मला ढवळपुरीच्याला इतकी तळतळ आली. मी म्हणलं याला उभा नांगर घालीन, पण घोटाळा असा आहे, मी त्याला म्हणणार होतो तू तरी तुझ्या बापाचा आहे का नाही, म्हणजे बाबा तूच नसता आला तर मग हे कुठून 3 एकर 3 बंगले 3 सुनान काय टमटम बोलतो. त्यांनाच तो जन्म दिला, हे कुठून आला असता. पण मी नाही बोललो बरं का, त्याला त्याचा घोटाळा असा होता, नेमकं पाकिटच त्याच्याकडे होतं माझं. काय गोष्टी बघावं लागत, आपला मतलब बी बघावं लागत ना. असेल मला विनोद नाही आहे का नाही, असे काही नमुने भेटतात की नाही बघायला. आणि मला बाबा अंतिम बोलायचे, असं विनोद सोडून द्या, पण ही रियालिटी. भांडू नका. गुंठ्या 2 गुंठ्या करतात. बापाला सगळी पोरं, आईला सगळी पोरं सारखी असतात. तुम्ही गैरसमज करू नका का त्याच्यावर ज्यादा प्रेम आहे, याच्यावर ज्यादा प्रेम आहे. ते त्यांची मानसिकता आहे. मी कीर्तनकार आहे, येड्याला पण माहिती यांचे किती लाड आहे. कोणाचे? कीर्तनकाराचे. मग येड्याला माहिती म्हणजे बापाला पण माहिती याचे किती लाड आहे. मग जो माझ्यापेक्षा थोरला किंवा धाकटा असेल, तो शेतीवर आहे. साहजिक बापाचा आणि आईचा हात थोडा त्या धाकट्या किंवा थोरल्यासाठी थोडा मोकळा असला. त्याच्यात मी नाराज होण्यासारखं काय? माझा डबल जन्म आहे, त्याचा सिंगल जन्म आहे. त्याला फक्त त्या बापाने जन्म दिला. मला तर ज्ञानोबरायांसारखा सुद्धा बाप मिळाला, माऊली मिळाली. गुरु केल्यानंतर दुसरा जन्म होत असतो, असं शास्त्र आहे. मग या वडिलांची फक्त वारसा हक्क पाहिजे, तसा नियमाने जमीन पण नाही पाहिजे. कारण ज्या बापाने डोक्यावर हात ठेवला त्याच्या दारात सोन्याचा पिंपळ. काय कमी महाराज लोकांना? माझं म्हणणं आहे, सामान्य वर्गातल्या लोकांच्या कोर्टात केस असल्या तरी काही अडचण नाही, पण किमान महाराजाची केस असूच नाही. थोडं वेगळं बोलतो, त्याच्याकडे तडजोडच असली पाहिजे. किमान महाराज जन्म आहे तोपर्यंत, म्हणजे या मताशी मी सहमत. आणि ते काय माझं वैयक्तिक जीवन मला सांगायचा अधिकार नाही. नाहीतर मी या जे बोललो त्या वाटेवर मी चालतोय. माझ्याकडे ऑनलाईन सगळ्या, जसे तुमचे उतारे तसे माझे पण गट नंबर आहे. मी दाखवू शकतो मी कुठे कुठे काय काय सोडलं. मुद्दा तो नाहीये. तुम्हाला ज्या दिवशी खरी श्रीमंती मोजता येईल ना, व्यावहारिक जगातली भांडणच बंद होते. आणि खरी श्रीमंती काय असेल तर तुमचं शरीर, तुम्हाला मिळालेला भारतातला जन्म, तुम्हाला मिळालेला संतानंतरचा जन्म, तुम्हाला मिळालेला ज्ञानेश्वरी सोबतचा जन्म, याच्यापेक्षा वेगळं काय असायला पाहिजे. बस मला आता जास्त बोलायचं. म्हणून मी एक बोलतो, वडिलांचे उपकार, आईचे उपकार अनंत आहेत, फेडू शकत. आणि आता मला थांबायचंय जाता जाता. मी सांगू किती उपकार करतो बाप? 1-2 उदाहरणं सांगतो. बाप काय असतो हा जर प्रश्न तुमचा असेल, काय असतो बाप, तर माझं उत्तर असं आहे, बाप झाल्याशिवाय बाप कळत. आणि मी महाराज म्हणून बोलतोय, संवाद करतोय तुमच्याशी. मी स्वतः सुद्धा बापासोबत भांडलेलो आहे. एकेकाळी बापाला म्हणायचो, तुमच्या समोर मी एवढी प्रगती करायचा प्रयत्न करतोय, लोकांनी जळायचं तर तुम्हीच माझ्यावर का जळतात? कारण मी एकदा म्हटलं मी 4 व्हीलर घेतो. बाबा म्हटले नाही घ्यायची. माझे वडील म्हटले नाही घ्यायची. म्हटलं का? 6 चुलते आहेत आम्ही, एकालाही अजून मोठी गाडी नाही. तुझ्याकडे असेल तरी तू घेऊ नको, असं माझं म्हणणं आहे. आता त्यावेळेला तर मी बाप नव्हतो. मी बाप कधी होणार? एक बोलू का प्रश्न? बापाचा जन्म आधी होतो का मुलाचा जन्म आधी होतो? नाही हो, नाही होत. मी व्यक्तीबद्दल नाही विचारलं, पदाबद्दल विचारलं. बापाचं नाही होत, मुलाचं होतं. समजा मला बाप कधी म्हटलं जाईल, मला पोट्ट झालं तर? कळलं का माझं बोलणं? आणि म्हणून बाप कधी झालो मी? मला मुलगा झाल्यावर. मला मुलगा झाला तेव्हा माझा बाप या जगात नाही, हे दुर्दैव आहे. आता काहींना स्वतःला पोरं झाल्यावर तरी बाप कळतो, पण काही असे कम नशिबी आहे की त्यांना
तोपर्यंत बाप टिकतच नाही. आणि काही दुर्दैव असे पण मरून जाईपर्यंत त्याला बाप कळत नाही. जाऊ द्या, मी नाव ठेवत नाही, ज्याच्या त्याच्या बौद्धिक क्षमतेचा भाग आहे तो. आणि मला जाता जाता एवढंच सांगायचंय, आई बाप दोघांचे उपकार. इथं 2 स्त्रिया आहे, 1 पुरुष आहे, या कुळाचेच आहेत ते. समर्पण किती असते या लोकांचं, कुळासाठी म्हणून, कुटुंबासाठी म्हणून, मुलाबाळांसाठी म्हणून, अगणित. 2 एक उदाहरण दोघांचे सांगतो, स्त्रीचं आणि पुरुषाचं, आणि माझं प्रवचन थांबवतो. सकल तीर्थाची धुरे जे एका माता पिता. बस. बाप किती प्रेम करतो मी सांगतो. मी 10वीला होतो, 10वीत नापास झालो होतो आणि काही काळ कामाला जात होतो. त्या काळामध्ये जी चप्पल सर्वात जास्त वापरली आहे तिचं नाव पॅरेवॉन. आणि मी माझ्या वडिलांकडं, बघा 10वीचा मुलगा म्हणजे किती वर्षाचा झाला, 17-18 वर्षाचा झाला, 16 वर्षाचा झाला. या वयापर्यंत मी आईत खाऊ होतो. त्याच्या पुढे पण 4-5 वर्ष होतो. जवळजवळ माझ्या वयाच्या 22-23 पर्यंत मी आईत खाऊ होतो. आणि आता पुण्यात मेस लावायची म्हणली तरी महिन्याचा खर्च, ज्या तांदळामध्ये खडे असतात त्या मेसचा खर्च 3000 रुपये. आणि माझ्या आईबापाने आजपर्यंत तुला एवढं सांभाळलं, एवढा खर्च झाला, याबद्दल कधी मागणी नाही केली की आमचा खर्च टाक म्हणून. उलट जाताना जमीन बिमीन देऊन गेले. आता याची लाज मला वाटली पाहिजे. फक्त माझं म्हणतोय मी, तुमचं नाही बघा. तुम्ही सगळी माणसं मला येड्यात काढता, कळलं का? आणि मी चप्पल मागितली. बाबा चप्पलची किंमत होती त्यावेळेला 55 रुपये. काय बोललो मी? 55 रुपये. तिचा कलर निळा आणि व्हाईट अशा 2 मध्ये होता. आणि वडील जवळजवळ 5 दिवस मला ढकलत होते, आता नाही, पैसे नाही, उद्या घेऊ. चिड यायची. चप्पल घेऊ शकत नाही तुम्ही? कारण त्यावेळेला माझं वय होतं, आता ते गाणं नका म्हणायला, 16 वरीस ही नाकलीच. माझ्या आगाव भाषेत फक्त वजन हाणायचं, शायनिंग मारायचं वय. काय शेंडा आणि बुडखाची अक्कल जरा नाही ते वय. चप्पल, तुमचाच पोरगा चप्पल घेऊ शकत नाही तुम्ही. त्यावेळेला हे नाही कळलं मला का हाच माझा बाप नुसती चप्पल नाही घेत, हा गिरणीचं पण बिल भरतो, हा त्या गिरणीत न्यायच्या पिठाच्या धान्याची पण व्यवस्था करतो. हाच बाप त्या धान्याच्या पेरणीसाठी हंगाम आला की त्याच्यासाठी सावकाराच्या दारामध्ये हात पण पसरतो. हाच बाप त्या पोरीच्या लग्नाची सुद्धा व्यवस्था करतो. ज्या बापाला उभ्या आयुष्यभर वरच्या कपड्याच्या आतली कोपरी सुद्धा फाटल्याशिवाय बदलता आली नाही, तो माझा बाप आहे. हे त्यावेळेला कळलं का मला आणि तुम्हाला सुद्धा? मला जो मुद्दा सांगायचा तो अजून पुढे आहे. शेवटी भांडून तोंडून का होईना माझ्या बापाने मला चप्पल घेतली. आणि हे विसरू नका की त्यावेळचे 55 रुपये म्हणजे आत्ताचे 500 नाही, 5000 रुपये असं म्हणा तुम्ही. कारण माझं रनिंग चाललंय आता 37-38. आणि बापाने ती घेतली, झालं. माझा मुद्दा कुठे आहे ते ऐका. मी चप्पल घेतली बाबा आणि 1 दिवस घातली. मला दुसऱ्या दिवशी माझ्या बापाने विचारलं, तुझी चप्पल कुठे आहे कालची? नीट आहे, मला कळलं नाही ना तेव्हा. आता मला प्रवचनात सांगायला गोड वाटतं, मला ते अजून तवर कळलं नव्हतं. मी म्हटलं माझी चप्पल आंघोळीच्या दगडाजवळ आहे. दुसऱ्या दिवशी चप्पल विचारली आणि 5व्या दिवशी माझी चप्पल मी माझ्या बापाच्या पायात पाहिली. त्या चप्पलीला काही झालेलं नव्हतं, फक्त त्याला जे खालून ते बोंडूस यायचं ना, ज्याच्यामुळे ते पट उपसत नव्हता, ते खराब झालं फक्त. तर माझ्या वडिलांनी त्याला बायडिंगची तार आहे ना, ती अशी गोल ओवली त्याच्यामध्ये आणि असं पिळून टाकलं होतं. आणि ती चप्पल माझ्या बापाने पुढचे 2 महिने वापरली होती. तो बाप मला मरेपर्यंत कळला नाही. ते आपलं दुर्दैव असतं. खाली बस. आता लय मजा वाटते की आता लय मान आहे महाराज. पण आपल्या खऱ्या, मी कीर्तनकार म्हणून तुम्हाला फक्त आनंद वाटत असेल, पण आता जर माझा बाप जिवंत असताना तर त्याला स्वर्गा एवढा आनंद होतो. माझं पोरग आहे ते, माझं, ज्याचं तुम्हाला कौतुक वाटलं ना ते माझं पोरग आहे. आणि ते कौतुक पाहायला बाप नाही. आता पैशाबद्दल प्रेम वाटत नाही, आता गाडीबद्दल प्रेम वाटत नाही. आता फक्त तुमच्यामध्ये वेळ घालवायची. कधी कधी तर असं वाटतं इथून संपलं का दुसरी का असावा, तिसरी का असावा. कारण आपल्याला देवाने बोलायची ती ताकद दिली आहे आणि त्याच्यामध्ये सगळं विसरून जातो आपण. हे डोळ्यातलं पाणी टचकन खोटं नाही काढतंय. म्हणून त्याचे कष्ट, त्याच्या आयुष्यभराची मर्मर आपल्याला कधी कळली नाही. आणि अजून बोलतो फक्त जाता जाता, तुमचे 10-5 मिनिटं वाढवा जातील. पण जरी काळ बदलला असेल, जरी बाप नोकरीवाला असेल, तरी सुद्धा सत्ययुगातल्या बापाचं जे मुलाबद्दल हृदय होतं ना, तेच हृदय कलियुगातल्या बापाचं सुद्धा मुलाबद्दल आहे. तो कसाही असू द्या, आणि वाक्य वापरतो तो कसाही सुद्धा असू द्या, म्हणजे कसाही वेगळा कसाही वेगळा. तो कसाही जरी असेल तरी मुलासाठी त्याचं प्रेम ते
अजून बोलू, तो दारू पिऊन येऊ द्या, पण मुला मुलीबद्दलचं त्याचं प्रेम बदलत. व्यसन चुकीच्या संगतीमुळे लागलं असेल, पण त्याच्या हृदयात मुलांबद्दल कुटुंबाबद्दल जे प्रेम आहे त्याची तुम्ही बरोबरी करू शकत. त्याला बाप म्हणतात, बाप. आणि सगळं ते लोकांसारखं मला सांगत बसायचं नाही. कालपर्यंत आई सगळ्यांनी ऐकले असेल, आजच्या प्रवचनात मी वडील तुमच्या पुढे मांडले आणि या दादांनी रेकॉर्डिंग पण केले. कदाचित हे युट्यूबला जर गेलं त्याच्यातून बरंच काही समाजाला मिळू शकतं. आणि आता जाता जाता मला अंतिम मुद्दा फक्त एवढाच मांडायचा आहे, लास्ट मुद्दा, म्हणून तो कष्ट करतो आणि त्याचा उल्लेखही तसा केलाय गीतकारांनी, तेवढंच मला सांगायचं आहे. बाप कष्टाचा काबाडी ऊस रानात तोडतो या, भाकर पोरांना ठेवून कांड ऊसाच चाकतो या, खमीस खवाटी फाटलेलं सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला सदा थिगळ जोडलेलं, आली जत्रा गावाची बाप साकूरला जायाचा, उधार पाधार कापड पोरानं आणायचा, जुन्या फाटक्यानं बाप गावात फिरायचा, आमच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा, चूल पेटत नव्हती दिस दिवस घराला, पायली भर दाण्यासाठी बाप गावात फिरला, असा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला, या लेकरांचा जीव तस वनवासी झाला. काय गोड आहे बाबा. म्हणून बाप असेल, आई असेल, आईचा सुद्धा त्याग तेवढाच आहे. ती सुद्धा खूप त्याग करते. ती आपल्या आई वडिलांचं घर सोडून येते. याच्यात 2 स्त्रिया आहे, 1 पुरुष आहे. कुटुंबाचा इतिहास आहे आपल्याला ज्ञात आहे. थोडीशी कंडिशन जरी रामायणासारखी असेल तरी सुद्धा हे सगळे भाऊ एकमेकाला ऍडजस्ट करून घेणार आहेत. बघा, मी एक बोलू, भांडण रामायणात सुद्धा होतं, भांडण महाभारतात सुद्धा होतं. भांडायचं कोणत्या उंचीपर्यंत हे ज्याचे त्याने ठरवायचं. या भांडणाला दोन्हीकडे 2 बाजू आहे. रामायणातले सावत्र भाऊ आहे, पण सावत्र भाऊ असून सुद्धा भरताला राम सांगतायत आणि रामाला भरत सांगतायत. जेव्हा दोघांचा संवाद आहे, राम तर म्हणतात ते माझं प्रारब्ध आहे. मी 5 मिनिटं घेऊन आले शेवटचे. आता बरोबर 12ला फक्त 10 मिनिटं राहिले. 5 मिनिटं बोलतो आणि 5 मिनिटं श्रद्धांजली देतात, सांगतो. भरत जेव्हा कैकेयीच्या माहेरून आले, म्हणजे मामाकडून कळालं की राम राज्यात, आणि ते चित्रकूटावर जाऊन त्यांची भेट झाली. त्यावेळेला राम म्हणतायत, तू रडतो कशाला, तू स्वतःला शीन कशाला करतो, हे काय माझं नशीब आहे, प्रारब्ध आहे, असं कोण म्हणताय? राम म्हणतायत. रामाला ते मान्य आहे. काय गोड आहे गीत रामायण सुद्धा. दैव जात हरी दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा माय कैकई ना दोषी नव्हे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा असे कर्म जात, खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. भरताला समजून सांगितलं याच्यात दोष कुणाचा नाही. पण भरताचे वाक्य कसे आहेत बघा. दादा मी राज्यावर बसणार नाही. दादा त्या रामायणातला वाद असा आहे, भाऊ भावाला म्हणतोय सावत्र भाऊ, दादा तुझं तर तुझंच आहे, पण दादा माझं सुद्धा तुझं आहे हे मी 100% सांगतो. याचं नाव रामायण आहे. आणि महाभारतामध्ये माझं तर माझंच आहे पण तुझं सुद्धा माझंच आहे याचं नाव आहे महाभारत. बस विषय संपला. या कुटुंबामध्ये 2 मातेंचा विस्तार आहे तरी सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. एक कुटुंब एकमेकाला धरून आहे. एवढं तेवढं प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये चालू असतं. परंतु मला असं वाटतं की कुटुंबाचा आलेख जर पाहिला त्या मानाने बदलत्या काळानुसार एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने ऍडजस्ट करून घेतलं. 2ही माता या कुटुंबातून आता गेल्या. देव सद्बुद्धी देव की हे कुटुंब जे आहे सगळे म्हणजे दोन्ही मातेंचा परिवार हा एकोप्याने राहो आणि एका विचाराने राहो आणि आई वडिलांचे विचार आई वडिलांचे संस्कार घेऊन पुढे जाऊ.
एवढी सद्बुद्धी परमेश्वराने त्यांना देव, त्यांच्या आईवडिलांचे त्यांना आशीर्वाद लाभो. खूप सांगण्यासारखं होतं, मला तर खूप सांगायचं होतं पुढं. आज्ञा दिल्या दिल्या बापाचा ऐकून 14 वर्ष वनवासाला जातो तो राम. आज्ञा द्यायची वेळच येऊन देत नाही. बापाच्या वयात मुलाच्या लग्नाच्या वयात बापाने लग्न केलं तरी सुद्धा आयुष्यभर लग्नच करणार नाही अशी प्रतिज्ञा केली तो भीष्म. आणि बापाने सांगितलं ते चांगलं आहे का वाईट हा विचार न करता एका क्षणात जमदग्नीच्या सांगण्यावरून परशुरामाने आईचा शिरच्छेद केला आणि 4 भावांचा शिरच्छेद केला. त्या एकाचं नाव आहे विश्वावसू, रुद्रभानू आणि बृहत्कर्ण. हे 4 आणि 5वा परशुराम. 4ला मारलं, आईला मारलं. पण वडिलांचे परत आशीर्वाद. ज्यावेळेला वडील म्हणले की माझी आज्ञा पाळली, काय मागायचं माग. बापाने सांगितलं जे मागशील ते मी द्यायला तयार आहे. पोराने मागितलं की माझे 4 भाऊ परत जिवंत करा आणि आई जिवंत करा. म्हणजे वडिलाच्या आज्ञा बी पाळली आणि घराचं पण रक्षण केलं. असे बरेच मुलं आहे इतिहासामध्ये ज्यांनी आई वडिलांसाठी, कुटुंबासाठी खूप मोठं योगदान दिलं. श्रावण बाळ आहे, पुंडलिक आहे. सुरुवातीला जरी चुकले असतील, नंतरच्या काळात त्यांनी आई वडिलांची मिसाल केली. भगीरथ राजा ज्यांनी गंगा जी आहे ती पितरांसाठी पृथ्वीवर आणली. मोठा इतिहास आहे, रघुकुळाचा तो इतिहास आहे. आणि म्हणून त्या इतिहासाचे आपण वारसदार आहोत. खूप सुंदर असं हे पर्व आपण हे पुष्प गुंफत असताना, हे पर्व गुंफत असताना या ठिकाणी आता वेळ आपल्याला संपलेला आहे. म्हणून सकल तीर्थ जेवढं बोललो त्याचा सारांश एकच, सकल तीर्थाची धुरे जी एका माता पितरे अंतये सेवेशी कीर शरीरे लोण कीजे. आपल्या आईवडिलांच्या प्रती आपण कृतज्ञ असलं पाहिजे. आपल्या धर्माच्या प्रती आपण कृतज्ञ असलं पाहिजे. आपण देव देश धर्माचं देणं लागतो, आपण आईवडिलांचं देणं लागतो. प्रयत्न करा. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तो आपल्या हातून घडला पाहिजे. या निमित्तानं या ठिकाणी परत एकदा ढेंबरे पाटील परिवाराच्या या 3ही विभूतींच्या जाण्याला आपण अभिवादन करूया. आणि या ठिकाणी माझ्या प्रवचन रूपी सेवेला थांबवण्यापूर्वी एक पत्रिका माझ्या हातामध्ये आलेली आहे बघा. समस्त ग्रामस्थ मुळा, खोरे, पठार भाग, संगमनेर, अकोले वारकरी संप्रदाय समस्त ग्रामस्थ बोटा हा फार मोठा कार्यक्रम आहे. याला आमचे सुद्धा विद्यार्थी आम्ही इथे आणणार आहेत. आम्हाला त्या जाधव महाराजांचा फोन झाला. आम्ही आमचं योगदान सुद्धा नोंदवलेलं आहे. आपणही सर्वजण या कार्यक्रमाचा अनुपम्य सोहळा पाहण्यासाठी आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा. सुरुवात 13 तारखेपासून आहे, 23 तारखेपासून आहे, तर 30 तारखेपर्यंत हा कार्यक्रम आहे. तरी कृपया या कार्यक्रमाचं जे काही आयोजन नियोजन आहे ते भव्य स्वरूपात आहे. आणि मला वाटतं श्री तुकोबारायांच्या पादुका सुद्धा त्या ठिकाणी तोच आहे ना हा कार्यक्रम. या मला वाटतं विमानाने आणल्या जाणार आहे. तर हे वारकरी संप्रदायासाठी नव्हे तर आपल्यासाठी तो एक मोठा पर्व आहे आणि त्याचा आनंद आपण साधायला हा पर्व काळ या शब्दाप्रमाणे घ्यावा अशी विनंती या निमित्ताने करतो. आणि यानंतर अजून एक जाता जाता की महाराज मंडळी सुद्धा काही उपस्थित आहे, पण माफी अशी मागतो की मला सर्वांची नावं माहिती नाही. परत एकदा संदीपजी महाराज असतील, आदरणीय आता उपलब्ध झालेले महाराज काय ना गुळवे महाराज, त्याचबरोबर या ठिकाणी मला ज्यांनी कार्यक्रमाची संधी दिली तो ढेंबरे परिवार आणि आमचे गागरे दादा, तुम्हालाही दादा गागरे तुम्हालाही धन्यवाद. आणि जाता जाता आणखी एक मला वाटतं बुवा की मी माझ्या एवढ्या जर सरस्वतीच्या कृपेच्या वाणीचा वापर करत असेल तर मी काहीतरी कार्य करावा म्हणून वारकरी संप्रदायात अनेक महाराज मंडळी काम करतात. माझं तर प्रत्येक महाराजांना एक विनंती असेल की आपण एक गोशाळा म्हणा, एक गुरुकुल म्हणा, असं एक फार चांगल्या नितळ पद्धतीने चालवा, पारदर्शक पद्धतीने चालवा. आम्ही एक ट्रस्ट उभं केलंय नवजीवन फाउंडेशन. त्या अंतर्गत श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्था नावाची संस्था ढवळपुरीपासून पुढे 2 किलोमीटर अंतरावरती पळशी रोडला, वनकोटे रोडला काम करते. तुम्ही एकदा येऊन गेले तिथं आणि तिथं 25 मुलांचा त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा प्रशिक्षणाचा सहभाग संपूर्ण गाव आणि जे देणगीदार लोक आहेत ते घेतात. मी फक्त ते ट्रस्ट बनवलं, ट्रस्टच्याच नावे जमीन पण आहे आणि मी मात्र गावात राहिलाय. तिथे CCTV कॅमेरे, तिथं बॉडी, म्हणजे असं नाही की ते पर्सनल आहे. असतात संस्था सगळीकडे परंतु ते पर्सनल नाही. याला चालवण्यासाठी दर महिना खर्च आहे फक्त 35,000. बाकीची डेव्हलपमेंट आहे ती आपण जे प्रस्ताव टाकतो त्याच्यातून अनुदान येत आहे आणि त्याच्यातून बाकीचे कामं होतात. पण मुलांचा अन्नदान आणि शिक्षक खर्च वगैरे हा एकूण महिन्याचा जो आहे तो एकदम जंगलात येते. दादांनी पाहिले तर त्याचा खर्च आहे 35,000. याला आम्ही एक टेक्निक काढली की प्रत्येक व्यक्तीकडून दरमहा म्हणजे वर्षाचे 12 महिन्याचे दर महिन्याला 100 रुपये 1 ते 5 तारखेमध्ये त्या संस्थांचे काही माणसं कलेक्शन करतात. आपण जर त्यांना नंबर पोहोचवला तर एक चांगल्या कामामध्ये प्रति महिना फक्त 100 रुपये, ज्याच्यातून माझ्यासारख्या वाणीचे किंवा अनेक कीर्तन क्षेत्रातली जे वाणी विभूषित मंडळी आहे जे पुढच्या समाजाला दिशा दाखवतील संप्रदायाचा शास्त्राचा अभ्यास करून अशी मुलं तयार होते. तर अशा मुलांसाठी त्या 100 रुपये प्रति महिना
शब्द परत एकदा नीट ऐका. नको त्या ठिकाणी आपण भरपूर खर्च करतो. वाटलं तर एकदा डोळ्याने पहा. तुमचं म्हणणं मला मान्य आहे की कधी कधी हे महाराज लोक घेतात, असं करतात, सगळं मान्य आहे. परंतु मीही त्याला सहमत आहे. पण असं करा की तुम्ही प्रत्यक्ष तिथं या, बघा, मग सुरू करा. कारण ते बोलल्याशिवाय सांगितल्याशिवाय तर चालणार नाही. मला असं वाटतं सगळे राजकारणी सारखे नाही, सगळे महाराज सारखे नाही, सगळे डॉक्टर सारखे नाही. तर ते ज्याच्या त्याने ठरवायचं. कारण मागायचं म्हटलं की ते बाकीच्यांच्या डोक्यात तिडीक उठते. तर मी काही कोणाच्या खिशाला कातर लावली नाही. आपण प्रत्यक्ष पाहून येऊ शकता. तिथं बारकोड असतो त्या ट्रस्टचा बारकोड. वैयक्तिक नाव आलं तर